आणि त्यामुळेच काय झालं की कायद्यामध्ये आणि नियमांमध्ये एक पिरॅमिड स्ट्रक्चर जे आहे वॉटर रिसोर्स असोसिएशनचं ते व्हिज्युअलाइज करण्यात आलं. पिरॅमिड स्ट्रक्चर कसं आहे की लघुगत विकास स्तरावरती पाणी वापर संस्था ही आमची सगळ्यात पहिलं लेवल. त्याच्यानंतर जसं जसं प्रकल्पाची कॅटेगरी असेल, प्रकल्पाची कॅटेगरीचा अर्थ आहे की मेजर इरिगेशन प्रोजेक्ट, मिडियम इरिगेशन प्रोजेक्ट आणि मायनर इरिगेशन. जशी जशी प्रकल्पाची कॅटेगरी असेल आणि त्याचा एरिया असेल त्याप्रमाणे 4 टियर सिस्टम, 3 टियर सिस्टम किंवा 10 टियर सिस्टम हे बेस्ट लेवलला लघुगत विकास कधी पाणी वापर संस्था या सगळ्या प्रकल्पामध्ये असणार. त्या ठिकाणी लघुविक्रीला विद्युतेतनं खूप सप्लाय होतोय. विकास कमी त्या ठिकाणी विक्री केला कालव्यातनं टँक कॅनल किंवा साधा आरबीसी आहे, एलबीसी आहे, सप्लाय होत असेल तिथे कालवास्तरीय पाणी वापर संस्था आणि कालव्याला प्रकल्पात नव्हते डायरेक्ट हेडवर्क आपण डॅम पाणी गेली त्या कालव्याला त्याच्यात प्रकल्पस्तरीय पाणी. म्हणून सगळ्यात आधी जो आहे पिरॅमिडचा बेस जो आहे विकास केंद्र संस्था विकास केंद्र संस्था कालवास्तरीय. या ठिकाणी आपण व्यतिरिक्त स्तरीय पाणी वापर संस्था सेकंड टियरच्या संदर्भामध्ये डिस्कशन करणार. आणि या संस्था स्थापन करण्यासाठी 2005च्या कायद्यामध्ये जे प्रोव्हिजन देण्यात आलेलं आहे ते याचे जे क्लॉजेस आहेत त्या क्लॉजेसमध्ये क्लॉज क्रमांक 10, 11 आणि 12 हे 3 क्लॉजेस आलेले आहेत. त्याच्यामध्ये विकासस्तरीय पाणी संस्था कशा प्रकारे स्थापन करायची कायदा आणि हा कायदा तुम्हाला समजून द्या पाहिजे. तर सगळ्यांना वाईट कलरचं पुस्तक 40% करायचे वाईट कलरच्या पुस्तकाला केलेले आहेत. आणि या पुस्तकामध्ये एमपीच्या स्तरीय पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी कलम 10, 11 आणि 12 याच्यामध्ये मार्गदर्शन देण्यात आले. दुसरं हे जर संस्था स्थापन करायची असेल तर त्याच्यावरती जे नियम लागू होणार आहे स्थापन करण्यासाठी किंवा स्थापन झाल्यानंतर तर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक CIRDच्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त करता येतं. हे नियमांचं पुस्तक आहे. 2005चा कायदा आणि त्या कायद्याला लागू करण्यासाठी नियम. आपण ज्या वेळेला लोकतांत्रिक पद्धतीने निर्वाचन किंवा पाणी वापर संस्था स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये एकमेकांशी चर्चा करून तर याच्यामध्ये जी चौकट दिलेली आहे त्या चौकटाच्या अंतर्गत जाऊन आपल्याला ते करावं लागतं. म्हणून आजच्या माझ्या डिस्कशनचा संपूर्ण जो बेसिस आहे तो हे 2 पुस्तकं आहेत. या 2 पुस्तकांमध्ये जे क्लॉजेस दिलेले आहेत, जे कलम दिलेले आहेत आणि त्याचं इंटरप्रिटेशन आपल्याला कसं करायचं आहे, आपल्याला ते फील्डमध्ये कशा प्रकारे इम्प्लिमेंट करायचे याच्यावरती आहे. ठीक आहे. तर मी याच्या पुस्तकामध्ये माहिती देईल. सगळ्यात पहिले बघूया आपण 2005च्या कायद्यामध्ये 10, 11 आणि 12 ही कलम मी सांगितली त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे आणि त्याचा अर्थ काय. कलम 5 जे आहे ते अत्यंत महत्वाचे. कलम 3, 4 आणि 5. कलम 3 मध्ये काय सांगितलंय की पाणी वापर संस्था ही एक निकाय किंवा निगम किंवा निकाय असतात. लक्षात पाणी वापर संस्थेचं स्वरूप कलम 3 अंतर्गत केलं जातं. मग ती पाणी वापर संस्था लघुगत विकास स्तरीय असो, विकास स्तरीय असो, कालवा स्तरीय असो किंवा प्रकल्प स्तरीय असो, स्वरूप काय सांगितलेलं आहे की निगम किंवा निकाय या स्वरूपाची जी असेल. आता तुम्ही एखादं निगम किंवा निकाय आपल्या डोळ्यासमोर जर दिलं नंतर निगम
किंवा एखादं असं आपल्या डोळ्यासमोर आहे त्या ठिकाणी आपल्या लक्षात काय येतं ते फिक्स काहीतरी त्यांच्याजवळ अजेंडा आहे आणि दे आर रिस्पॉन्सिबल टू पब्लिक ऍट लार्ज है ना. लोकांच्या प्रती त्यांची जी जबाबदारी आहे ती त्याच्यामध्ये निहित आहे त्या संस्थेमध्ये. 3 नंबरची जी कलम आहे 3 नंबरच्या कलम मध्ये पाणी वापर संस्थांचं स्वरूप सांगत असताना त्यांना एम्पॉवर करण्यात आलं की या कायद्या अंतर्गत एकदा पाणी वापर संस्था स्थापन झाली त्याची नोंदणी कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात झाली की ती पाणी वापर संस्था तोपर्यंत कायदा अबॉलिश होईल. ठीक आहे. हा कायदा पूर्णपणे महाराष्ट्रातून जोपर्यंत काढून टाकण्यात येईल तोपर्यंत त्या पाणी वापर संस्थेला विघटित करता येईल, डिसॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. म्हणजे कायदा जोपर्यंत अस्तित्वात राहील तोपर्यंत ती पाणी वापर संस्था या कायद्याच्या अंतर्गत राहील असं निगम किंवा निकाय असं स्वरूप त्याच्यावर येत असताना ते झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जी संस्था स्थापन करायला जाणार आहात वितरिकास्तरीय ती वितरिकास्तरीय संस्था एकदा स्थापन झाल्यानंतर ती जोपर्यंत हा कायदा अस्तित्वात असणार आहे तोपर्यंत ती संस्था अस्तित्वात असणार. आता मला या ठिकाणी एक प्रश्न येऊ शकतो की जर लोकांनी कामच काय केलं त्या संस्थेमध्ये ते काय होईल. तर कायदा कार्यकारी अभियंता जो कालवा अधिकारी आहे त्यांना एम्पॉवर करतात की त्यांच्या जर असं लक्षात आलं की संस्था व्यवस्थितरित्या कार्य करत नाही आहे किंवा पाणी वापर संस्थांमध्ये ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीने काम होत नाही किंवा गैरप्रकार झालेले आहेत तर अशा वेळेला कालवा अधिकारी जो आहे पाणी वापर संस्थेला स्थगित करू शकतो आणि त्यांचं काम जे आहे ते तत्सम ज्या संस्था त्या ठिकाणी असतील त्यांना सोपवू शकतो किंवा तशा प्रकारच्या संस्था जर फील्डमध्ये नसतील जे सहकारी संस्था असू शकतात किंवा शेतीच्या रिलेटेड व्यक्ती बसू शकतात असे प्राधिकरण जे लोकांमध्ये त्या ठिकाणी काम करत आहे त्यांना त्या चालवण्यासाठी सोपवू शकतो. परंतु तशी संस्था जर नसल्या तर प्राधिकरण स्वतः ते काम जे आहे आपल्याकडे असं इंटरप्रिटेशन जे आहे म्हणजे संस्था आपण विघटन केली नाही संस्थेचं काम जे आहे ते काम आपण प्राधिकरणाकडे घेऊन त्या अशा सगळ्या जागी ज्या आहेत ज्या ज्या संस्था आपल्या प्रमाणे डेव्हलप झालेल्या किंवा कार्यक्रम झालेल्या तर त्या ठिकाणी हे आयोजित केले जातात की समुचित प्राधिकरण जे आहे ते त्या संस्थांना चालवत आहे. तर तुम्हाला वेळ मिळतो संस्थेचे जे कागदपत्र आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्राधिकरणाच्या जबाबदारी आणि प्राधिकरण म्हणजे आमचं विभागत झालं तर प्राधिकरणाच्या जवळ एवढे वेळ नसल्यामुळे पुष्कळ संस्था ज्या आहेत त्या अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये आहेत की त्या नॉन फंक्शनल कॅटेगरीमध्ये चालल्या गेल्या. तर कलम 3 अंतर्गत आपल्याला सगळ्यात पहिले ज्या संस्था आपण स्थापन करणार आहोत त्या संस्थांच्या संचालकांना आणि त्या संस्थांच्या अध्यक्षांना व्यवस्थित संस्थेचं स्वरूप समजून सांगायचं अधिकाऱ्यांनी कर्तव्य समजून घेते आणि किती पॉवरफुल संस्था आहे 2005च्या कायद्यानुसार हे समजून सांगायचं. हे जर आपण समजून सांगण्यामध्ये अपयशी ठरलो तर ती संस्था मग ती वितरिकास्तरीय असो किंवा मग लघु वितरिकास्तरीय असो किंवा कोणत्या स्तरावर असो ती कार्यनिर्वाही होऊ शकते. पण जर आपण ते सगळे निकाल त्यांची जे त्यांना व्यवस्थित सांगू शकतो या कायद्याची तर या संस्था चालू करू शकणार किंवा मॅक्सिमम भाव शकतात. 4 नंबरमध्ये कलम 4 अंतर्गत या संस्थांना काय करायचं आहे त्याचे उद्दिष्ट देण्यात येणार. टोटल 6 उद्दिष्ट आहेत. त्या 6 उद्दिष्टांना वाचायचं आणि त्याच्यानुसार त्याच्यातले जे महत्वाचे उद्दिष्ट आहेत ते समन्वयी पाणी वाटप करणे, दुसरं आहे कालव्याची निगा राखणे, त्याच्यानंतर
कृषी उत्पादन वाढवण्याची परिस्थितीचे संपूर्ण राज्य पर्यावरणाचं संरक्षण करणे आणि सामायिक हिताचे जे कार्यक्रम आहेत शेतकऱ्यांचे ते राबवणे. आता हे जे 6 उद्दिष्ट आहे हे 6 उद्दिष्ट लघु वितरिकासाठी वेगळे आहेत किंवा उद्योगासाठी वेगळे आहेत किंवा कालवा वेगळे असं नाही. हे सगळ्यांना लागू आहे. त्याच्यामुळे तुम्ही वितरिका स्तरीय पाणी वापर संस्था स्थापन करायला जात आहात त्या वितरिका स्तरावर पाणी वापर संस्थेचे उद्दिष्ट जे आहे त्याला 4 अंकी जे सांगण्यात आलेले आहे ते त्यांच्या बाबतीत लागू होते. ठीक आहे. तर लघु वितरिका स्तरीय पाणी वापर संस्था तुम्ही स्थापन केलेल्या आहे आणि त्यांना आपण चालवलेलं आहे, फंक्शनल ठेवलेलं आहे आणि मागे 4-6 वर्षांमध्ये अशा स्टेटला त्या तोडल्या की त्यांच्या पुनर्निवडणुका तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आता सध्या प्रस्तावित आहे. त्या पुनर्निवडणुका झाल्यानंतर जी काही 9 किंवा 12 लोकांची संचालक समिती किंवा व्यवस्थापकीय समिती त्या ठिकाणी येईल ती व्यवस्थापकीय समिती कदाचित रिपीट होऊ शकते, कदाचित त्याच्यात काही व्यवस्थापकीय संचालक जे आहेत ते रिपीट होऊ शकतात, काही नवीन येतील. आपल्याला आपल्या समोर जी परिस्थिती आता येणार आहे त्याचं थोडंसं एक असेसमेंट करणं गरजेचं आहे. जे पूर्णपणे नवीन येणारे लोक असणार आहेत व्यवस्थापकीय समितीमध्ये त्यांना 2005चा कायदा आणि नियम माहिती कदाचित नसतील किंवा त्यांनी पाणी वापर संस्थेच्या बैठका जर अटेंड केल्या असतील तर त्यांना ज्या नियम अशा प्रकारचे नियम आहेत किंवा अशा प्रकारचे कायदे आहेत याच्याबद्दल एक सर्वसाधारण कल्पना त्यांची असेल आहे पण त्यांनी ते वापरले नसते. तर जे नवीन लोक येणार आहेत त्या नवीन लोकांसाठी तुम्हाला ट्रेनिंग आणि कॅपॅसिटी बिल्डिंगचे एक विशेष सत्र चालवणं गरजेचं आहे ज्याच्यात त्यांना यांची ओळख होणं गरजेचं आहे. कारण काय होतं की जर कायदे आणि नियम माहिती नसतील आणि व्यवस्थापकीय समितीच्या बैठका व्हायला सुरुवात होईल त्यावेळेला पुष्कळ कन्फ्युजन्स क्रिएट होतात आणि सुरुवातीपासूनच पाणी वापर संस्थेमध्ये व्यवस्थापकीय संचालक जे 9 किंवा 12 असतात त्यांच्यामध्ये असे 2 भाग पडून जातात आणि हार्मोनी राहत नाही आणि मग त्याच्यानंतर एकमेकांसोबत जे आहे विवादाचं स्थिती निर्माण होते. तर जेव्हा केव्हा तुम्ही विकासस्तरीय पाणी वापर संस्था स्थापन कराल त्यावेळेला आपल्याला नवीन जे संचालक आहेत त्या नवीन संचालकांबरोबर जवळजवळ 8 ते 10 दिवसांचा एक असा प्रशिक्षक कार्यक्रम जो व्यवस्थितरित्या त्यांना या कायद्याची ओळख करून देणारा असा नियमाची ओळख करून देण्याचा. आता आपण बघूया की कलम 6 ते 9 पर्यंत जे आहे लघु विकासस्तरीय पाणी वापर संस्थेच्या संदर्भामध्ये मार्गदर्शकाच्या अधिकारामध्ये विकास कलम 10 काय म्हणते, कलम 11 काय म्हणते, कलम 12 काय म्हणते. मला दिसेल हे आहे कार्यक्षेत्राची निश्चिती करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्व काय आहे तसं आपण लघु विकासस्तरीय पाणी वापर संस्थेची स्थापना करायच्या किंवा काय करायचं कार्यक्षेत्र करणारे विकासस्तरीय पाणी वापर संस्थेच्या त्यांचं कार्यक्षेत्र निर्धारित केल्याचं आवश्यकता आहे. आणि कलम 5 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही स्तराची पाणी वापर संस्था असो त्यांचं कार्यक्षेत्र निर्धारण करण्याची जबाबदारी जी आहे तालुका अधिकाऱ्याची. आणि आपल्या प्रकल्पामध्ये लघु विकासस्तरीय पाणी वापर संस्था, विकासस्तरीय पाणी वापर संस्था, तालुकास्तरीय पाणी वापर संस्था या दोन्ही पाणी वापर संस्था हे आहे लागूक्षेत्र किंवा कार्यक्षेत्र निर्धारित करण्याची जबाबदारी ही कार्यकारी अधिकाऱ्यांची त्यांना कालवा अधिकारी. परंतु जेव्हा प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेच्या त्याच्यामध्ये आपण काय करू तर ती जबाबदारी आपले सुप्रिटेंडिंग इंजिनियर जे आहे त्यांना संबंध. आता सध्या आपल्याला विकासस्तरीय पाणी वापर संस्थेची निवडणूक घ्यायची स्थापना करायची तर यांचं लाभक्षेत्र निर्धारित करण्याची जबाबदारी कोणाची आहे कार्यकारी अधिकाऱ्यांची. त्या क्षेत्रामध्ये विकासस्तरीय पाणी वापर संस्था गठीत करण्यासाठी जात आहात
इथे सगळ्यात पहिले प्रत्येक वितरिके येणारी ज्या लघुवितरिका आहेत त्या लघुवितरिकांचे कार्यक्षेत्र निर्धारित झालेलं आहे का आणि त्यांचा लाभक्षेत्राचा मुद्दा सगळा कमांड एरिया मॅप म्हणतो तो कमांड एरिया मॅप तयार झालेला आहे का याची ही सगळ्यात पहिली स्टेज आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिली स्टेज काय कार्यक्षेत्राचं निश्चित हे आता कार्यकारी अभिप्राय या पदाच्या पैकी गपला व या संदर्भात अधिकाऱ्यास सूचनेद्वारे प्रशासकीय संस्थेने लाभ क्षेत्राखालील समितीमध्ये स्तरावरील पाणी व संस्थेच्या लाभक्षेत्राची निश्चिती स्वतंत्रपणे करता येईल आणि ते क्षेत्र या अधिनियमाच्या प्रयोजनाखाली वितरित स्तरावरील पाणी वापर संस्थेचे लाभक्षेत्र म्हणून घोषित करता येईल. अशा रीतीने घोषित केलेल्या क्षेत्रात प्रवाही सिंचन आणि उपसा सिंचन या दोन्हीचा समावेश असेल. त्याचं इंटरप्रिटेशन होत आहे की त्याच्यात ते कीवर्ड्स आलेले आहेत. त्या कीवर्ड्स मध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की लाभक्षेत्र जेव्हा आपण कार्यक्षेत्र निर्धारित करतो त्याला पाठवापस स्तरीय पाठवापस संस्थेचं जेव्हा कार्यक्षेत्र निर्धारित करायचं आहे तर तिथे कार्यकारी अभियंता त्या याच्यासाठी रिस्पॉन्सिबल ऑफिसर आहेत. त्याच्यानंतर त्यांना जे मार्गदर्शन याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे की तुम्ही जलशास्त्रीय तत्वानुसार आणि दुसरं प्रशासनिक सोयीच्या दृष्टीने लाभक्षेत्राची निश्चिती करायची. आता जलशास्त्रीय तत्व काय म्हणतात आपल्याला सिंपल घटनाचं प्रिन्सिपल आहे की पाणी जे आहे ते पाण्याचा फ्लो जो आहे तो ग्रॅव्हिटीने त्या ठिकाणी पाणी त्या याच्यातून जात आहे आणि जितक्या चित्रापर्यंत ते पसरतो आहे तेवढा तो एरिया जो आहे तो आपल्याला डिमार्केट करायचा आहे आणि तो डिमार्केट झाल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये जे लाईन ऑफ डिमार्केशन राहील आहे ती लाईन ऑफ डिमार्केशननुसार त्याचा लाभक्षेत्राचा नकाशा आपल्याला तयार करायचा. तर या ठिकाणी आपण डेव्हलप व्यतिरिक्त स्तरीय पाणी वापर संस्थेच्या म्हणजे व्यतिरिक्त लघुवितरिकेची पाणी वापर त्याचे लेवल आणि त्या लेवलच्या खाली आणि पूर्ण क्षेत्र हे स्तरीय संस्थेचं लाभक्षेत्र त्याचा एक नकाशा असणार आहे. तो नकाशा म्हणजे कमांड एरिया मॅप ऑफ डिस्ट्रिब्युटिव्ह असं आपल्याला त्याला म्हणतात. याच्यामध्ये आपल्याला डिस्ट्रिब्युटिव्हमध्ये जेवढेही मायनर कॅनॉल्स आहेत ते सगळे मायनर कॅनॉल्स त्याच्यामध्ये समावित म्हणजे ज्या ठिकाणी आता पाणी वापर संस्था स्थापन करायच्या विकासस्तरीय आता चर्चा होत होती त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 7 वितरिका आहेत आणि त्या 7 वितरिकामध्ये आपल्याला ज्या ज्या मायनर्स ज्या ज्या वितरिकामध्ये येतात त्यांचं आपण एक अनालिसिस केलेलं आहे आणि त्यानुसार त्या मायनरच्या व्यतिरिक्तेवरती आपल्याला एक प्रकारची संस्था स्थापन करायची. आता इथे चेकपॉइंट काय आपल्याला सगळ्यात होते हे बघा की आपल्या रिजन किंवा सब डिव्हिजन किंवा आपल्या कार्यालयामध्ये व्यतिरिक्त स्तरीय पाणी वापर संस्थेचा लाभक्षेत्राचा नकाशा अवेलेबल आहे. कारण तुम्ही ज्या वेळेला व्यतिरिक्त स्तरीय पाणी वापर संस्था स्थापन करा तो स्थापन झाल्यानंतर पहिल्याच मीटिंग मध्ये तुम्हाला लाभक्षेत्राचा नकाशा त्यांना हँडओव्हर करायचा. ठीक आहे. आणि तो जर नकाशा नसेल तर व्हॉट इज माय फर्स्ट स्टेप इज टू जनरेट कमांड एरिया मॅप ऑफ डिस्ट्रिब्युटिव्ह. तो तुमच्याजवळ आल्यानंतर त्या मॅपचं रिडिंग केलं. त्या मॅपचं रिडिंग करत असताना त्या डिस्ट्रिब्युटिव्ह मध्ये कोणते कोणते आपले असेट्स लागलेले व्हॉट आर द डिफरंट स्ट्रक्चर्स इन्व्हेंटरी तयार होऊ शकते आपण
दुसरं त्याच्यात किती मायनर कॅनलचं ऑफटेक आहे आणि कुठल्या कुठल्या भागांमध्ये ऑफटेक देण्यात आलेले, ठीक आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरमधनं आपण किती लोकांना पाणी उचलण्याची परवानगी दिलेली आहे, म्हणजे उपसा सिंचन करत डिस्ट्रीब्युटर, याचं सुद्धा आपल्याला हे येऊ शकतं. तिसरं, मायनर लेवल कॅनलमधनं किती क्षेत्र आपण भिजवत आहे आणि मायनर लेवल कॅनलमध्ये सुद्धा जर आपण कोणाला उपसा करण्यासाठी परवानग्या दिलेल्या आहेत तर त्याच्या पाणीवापर संस्था सुद्धा बनलेल्या आहेत का, हा सुद्धा भाग दिलेली येऊ शकतो. आणि लास्ट आपल्याला हे समजू शकतं की कोणते कोणते गावं जे आहेत ते या लाभक्षेत्रामध्ये आहेत. मॅप फिडिंग जे आहे ते आपल्या, जसं आपण विकासस्तरीय पाणीवापर संस्था लाभक्षेत्राचा नकाशा तयार करतो तर इमिजिएटली आपल्याला ही बेसिक इन्फॉर्मेशन मिळते आणि या बेसिक इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला लक्षात येतं की आपला डिस्ट्रीब्युटरचा टोटल एरिया किती आहे, त्याच्यातून किती इरिगेशन होत आहे, किती मायनर कॅनॉल्स निघालेले आहेत, त्या मायनर कॅनॉल्स मधनं किती एरिया, मायनर कॅनॉल किती एरिया इरिगेट होत आहे, किती गावं त्याच्यामध्ये आहेत, किती शेतकरी त्याच्यामध्ये आहेत, शेतकऱ्यांमध्ये सुद्धा किती शेतकरी मार्केट स्मॉल मिडियम लार्ज या कॅटेगरीमध्ये आहेत, किती वुमन हेडेड आहेत, त्याच्यानंतर किती शेतकरी जे आहेत ते हेडमध्ये आहेत, किती मिडियममध्ये आहेत, किती टेलमध्ये आहेत, त्यांच्या डिस्ट्रीब्युशन आपल्या लक्षात येतं. सगळं मॅप एकदा समोर आला की या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून आपल्याला कळून येतात. का बरं कळणं गरजेचं आहे? कारण ज्यावेळेला तुम्ही हेड मिडिल टेल करा, निर्वाचन क्षेत्र जेव्हा तुम्हाला घोषित करायची वेळ येईल त्याला आपण म्हणतो वोटिंग करेल, तर आपले जे संचालक निवडून येणार आहे ना ते हेड मिलिटरी टेन मधनं निवडून येणार. ते 9 संचालक जे असतात ते 3 हेड मधनं, 3 मिडल मधनं आणि 3 टेन मधनं असे 12 जे संचालक येतात, 4 मिडल मधनं, 4 हेड मधनं, 4 मिडल मधनं, 4 टेन मधनं. तर हे हेडचं जे क्षेत्र आहे ते कोणतं क्षेत्र आहे आणि ते त्यांच्या कोणत्या संचालकांना निवडून पाणीवापर संस्थेमध्ये पाठवणार आहे. म्हणून आपल्याला ही जी मॅपवरची एक्सरसाइज आहे ही मॅपवरची एक्सरसाइज करणं गरजेचं आहे, सो दॅट आपण व्यवस्थितरित्या त्या क्षेत्राला किंवा त्या एरियाला जे आहे ते डिमार्केट करू शकतो. आणि मग जे रिप्रेझेंटेशन कायद्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे हे आपल्याला केवढे व्यवस्थापकीय समितीमध्ये जेवढे लोक आपल्या महिलांचा सहभाग हवा आहे तर तो आपण त्या मतदारसंघात जिंकता येऊ शकतो. म्हणून सुरुवातीला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घेऊन आपण सगळ्यात पहिले मॅप तयार करायला कमांड एरिया डिस्ट्रीब्युटेड आपल्या डिस्ट्रीब्युटेड. तर ज्या ठिकाणी मॅप्स अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुमचं अर्धं काम झालेलं आहे. ज्या ठिकाणी मॅप्स अवेलेबल नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिले मॅप तयार करण्याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये जावं लागेल. आता या ठिकाणी प्रशासनिक सोय नावाचा एक जो आहे ना तो शब्द आला होता. प्रशासनिक सोय याचा अर्थ काय? पुष्कळदा कमांड एरियामध्ये असे विलेजेस असतात की जे एखाद्या सीझनमध्ये अनअप्रोचेबल आहे, ज्या ठिकाणी आपण रेनी सीझन मध्ये जाऊ शकत नाही. आजकाल तर सगळं 24/7 आणि आहे, पण पहिले अशा प्रकारची परिस्थिती नव्हती. त्याच्यामुळे त्यांनी प्रशासनिक सोय हा विषय त्याच्यामध्ये टाकला. जे गाव याच्या जवळ असेल, एखाद्या संपर्क रस्त्याच्या जवळ असेल त्या ठिकाणी आपल्याला ती पाणीवापर संस्था जी आहे ती स्थित करायची, त्यांचं कार्यालय त्या ठिकाणी आपल्याला स्थापन करायचं असा प्रशासनिक सोयी याचा प्रश्न. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे जे लाभक्षेत्र निर्धारित आपल्याला घोषित करायचं की हे जे लाभक्षेत्र कमांड एरियामध्ये डिमार्केट झालेलं आहे हेच लाभक्षेत्र या पाणी वापर संस्थेचं कार्यक्षेत्र आहे. हे अधिसूचनेमध्ये आपल्याला हे करायचं. नोटिफिकेशन जे आपण आपल्या काढतो, नोटिफिकेशन 1, नोटिफिकेशन 2, नोटिफिकेशन 3,
तर तसे तुम्ही लघुवितरिकेसाठी अशा प्रकारच्या नोटिफिकेशन काढले. सिमिलरली आपल्याला वितरिकस्तरीय संस्थेसाठी सुद्धा नोटिफिकेशन इश्यू करायचे आहे आणि त्या नोटिफिकेशन मध्ये जी माहिती अपेक्षित आहे याचे GR झालेले त्या GR आपण त्यांना सुद्धा विजय केला त्याच्या त्या नोटिफिकेशन मध्ये आपल्याला द्यायचं आहे. तर ही एक्सरसाइज करत असताना आपल्या याच्यामध्ये जे तुम्हाला मी प्रिन्सिपल सांगितलं ना, होल टू पार्ट वाला, तिथे आपल्याला जवळ याचा उपयोग होणार आहे हे पहिलेच आपल्या डोक्यामध्ये ठेवून पण त्याप्रमाणे ही एक्सरसाइज करायची. फक्त डिमार्केशन करायचे आहे आणि त्याच्यानंतर नोटिफिकेशन काढलंच नाही किंवा आपण लागू क्षेत्र घोषित केलंच नाही आणि वापस काय कोणत्या क्षेत्रामध्ये काम करत आहे कसं कळेल. तर लाभ क्षेत्र घोषित करणे आणि एखाद्या पाणी वापर संस्थेला तेच ना आपल्याला हँडओव्हर पण करायचं असतो. तर अशा प्रकारे ही एक लाभक्षेत्र निर्धारणाची जी प्रक्रिया आहे ती राबवत असताना अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह आपला काय की दिस एंटायर एरिया विल बी हँडेड ओव्हर टू वॉटर युजर असोसिएशन फॉर मॅनेजमेंट ऑफ दॅट कॅनॉल. डिस्ट्रीब्युटेड लेवल असोसिएशनचं हे सगळं क्षेत्र जे आहे आणि याचं अनालिसिस त्या मॅपचं ते करायचं आहे. त्याला प्रॉपर फॉर्मॅट्स मध्ये डॉक्युमेंट करायचं आहे आणि ते फॉर्मॅट्स प्लस मॅप हा आपल्याला पाणी वापर संस्थेला हँड ओव्हर करायचा आहे. इथपर्यंत लक्षात आलं. नेक्स्ट हेच मी आता तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट आता काय आहे अंतर्गत पाणी वापर संस्था घटित करणे हा विषय. पाणी वापर संस्था घटित करणे याचा तात्पर्य काय की ज्या वेळेला लाभक्षेत्राचा निकष आपण सगळं तयार केल्यानंतर त्या लाभक्षेत्राच्या निकषानुसार ज्या पाणी वापर संस्था त्या विकासस्तरीय पाणी वापर संस्थेच्या अंतर्गत येतात त्या पाणी वापर संस्थेचे लघु विकासस्तरीय पाणी वापर संस्थेचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत ते सगळेच्या सगळे व्यवस्थापकीय संचालक मिळून व्यतिरिक्त स्तरीय पाणी वापर संस्थेचे सर्वसाधारण सभा काय करतील सर्वसाधारण. आता लक्षात घ्या लघु विकासस्तरीय पाणी वापर संस्था बनलेल्या आहे त्यांचं इलेक्शन किंवा बिनविरोध त्या निवडून आलेल्या त्या गावांमधून किंवा त्या शेतकऱ्यांमधून 100-200-250 जितके शेतकरी आहेत त्याच्यापैकी तुम्ही 9 किंवा 12 लोकांना व्यवस्थापकीय समित्यामध्ये आणलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्या लघु विकासस्तरीय पाणी वापर संस्था निर्माण झालेल्या आहे. त्याच्यातल्या 50% पाणी वापर संस्था 50%पेक्षा जास्त पाणी वापर संस्था ज्या आहेत त्या फंक्शनल आहेत. फंक्शनल आहे याचा अर्थ काय की त्यांच्या रेग्युलरली बैठका होतात आहेत. नंबर 1 निर्णय रेग्युलरली होतोय. नंबर 2 समन्वयी तत्वावरती पाणी वाटप केल्या जातात. नंबर 3 नोंद वह्या ज्या त्यांना ठेवायच्या आहेत त्या अद्ययावत आहेत. नंबर 4 त्यांचं ऑडिट ज्या ड्युरेशनसाठी त्या पास झालेल्या आहेत त्यांचं ऑडिट रेग्युलरली होतो आहे. ऑडिटमध्ये फायनान्शियल ऑडिट आणि वॉटर ऑडिट हे दोन्ही ऑडिट त्यांचे रेग्युलरली होत आहे. हा 5वा झाला. 6वा त्यांचे प्रशासकीय अहवाल जे वार्षिक प्रशासकीय प्रतिवेदन जसं असतं आपल्या डिपार्टमेंटमध्ये असते की नाही अॅन्युअल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिपोर्ट आपण तयार करतो तसे वार्षिक प्रशासकीय अहवाल त्यांचे जे आहेत ते त्यांनी काढलेले आहेत. तर अशा 6 स्टेजेस मध्ये ज्या पाणी वापर संस्था आहेत आणि या सगळ्या गोष्टींना त्या करत आहेत तर त्यांना आपण म्हणतो की त्या फंक्शनल वॉटर युजर असोसिएशन आहेत. तर या फंक्शनल वॉटर युजर असोसिएशन जे आहेत त्यांनी हे 50%पेक्षा जर जास्त असतील तर आपण
वितरितस्तरीय पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी एक स्टेप पुढे जाऊ शकतो. तर सगळ्यात पहिले मग आता दुसरा आपल्या इथे स्टेज काय झाली की आपल्याला या सगळ्या गोष्टी तपासून बघायचे की ज्या पाणी वापर संस्था वितरितस्तरीय पाणी वापर संस्था आहे त्याच्यामध्ये ह्या 6 गोष्टी नित्य नियमांनी होत आहेत का. होत नसतील तर त्यांना सगळ्यात पहिले ऍक्टिव्हेट करावं लागेल, त्या करून घ्यावं लागतील आणि त्याच्यानंतर त्या पाणी वापर संस्था ज्या आहेत त्या पाणी वापर संस्थेची स्थापना करण्यासाठी पुढे जाऊ शकतात. आता विविध स्तरावरती जी पाणी वापर संस्था स्थापन होणार आहे त्या पाणी वापर संस्थेमध्ये कोण लोक निवडून येणार आहेत याच्याबद्दल आपल्याला व्यवस्थापकीय विविध स्तरीय पाणी वापर संस्थेची आपल्याला बनवायची आहे. तर जसं तुमचं कार्यक्षेत्राचं निर्धारण होतं तसं इमिजिएटली या सगळ्या पाणी वापर संस्थांची एक बैठक लघु विकासस्तरीय पाणी वापर संस्थांच्या व्यवस्थापकीय संचालकांची एक बैठक घ्यायची आहे. कार्यकारी अभियंता बैठक घोषित करतील. ती या सर्वसाधारण सभेची बैठक असणार आहे. ते तुमच्या चालू अधिकाऱ्याच्या कार्यालयातून अशा प्रकारचं एक पत्र जे आहे ते यांना जाईल आणि त्याची डेट निर्धारित होईल, स्थान निर्धारित होईल. त्या बैठकीमध्ये तालुका अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ती बैठक होईल आहे. त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येईल. सर्वसाधारण सभेचे जे सदस्य आहेत म्हणजे जे विकासस्तरीय पाणी वापर संस्थेचे संचालक आहेत आम्ही सगळे मिळून वितरितस्तरीय पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी सहमत आहोत, एकमत आहोत. ठीक आहे. मग त्याच याच्यामध्ये वितरितस्तरीय पाणी वापर संस्थेची नोंदणी करण्यासाठी तिथं नाव ठरवलं आणि ते नाव ठरवल्यानंतर मग कार्यकारी अभियंता जे आहे ते आपल्या नोंदणी रजिस्टरमध्ये वितरितस्तरीय पाणी वापर संस्थेची विधिवत नोंदणी करतो. त्याचा कुठेही त्या बैठकीचा कुठेही हे बनलेला आहे ठराव प्रस्ताव हे बनलेला आहे. हे ठराव प्रस्ताव यांच्याजवळ येईल तेव्हा त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल की हे वितरितस्तरीय पाणी वापर समिती तयार करण्यासाठी सर्व समिती त्याच्यात आणि वितरित समितीचं नाव ठरवण्यात आणि मग त्या सगळ्या यांच्या सह्या त्याच्यावरती असतील आणि तो बेसिक डॉक्युमेंट जे आहे त्या बेसिक डॉक्युमेंटच्या आधारे वितरितस्तरीय पाणी वापर संस्थेचं नाव निर्धारित झाल्यावर त्याची नोंदणी याच्यामध्ये येऊ नये. नोंदणी रजिस्टर जे आहे ते कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयामध्ये अवेलेबल आहे कारण तिथे तुम्ही लघु विकासस्तरीय पाणी वापर संस्थेची नोंदणी केलेली आहे. तर नियमांचं जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये एक प्रारूप दिलेला आहे की नोंदणी करण्यासाठी आपल्याला नोंदवही जी वापरायची आहे त्या नोंदवहीचं फॉर्मॅट काय आहे. तर तुमची लघु विकासस्तरीय पाणी वापर संस्थांच्या नोंदण्या झालेल्या आहेत तर त्याच्यामध्येच तुम्हाला वितरितस्तरीय पाणी वापर संस्थेची नोंदणी करून घ्यायची. तर तुमच्या या 7 वितरित पाणी वापर संस्था आता तुम्हाला स्थापन करायच्या आहेत. तर त्या 7 वितरित पाणी वापर संस्थेच्या स्थापनेनंतर पहिली स्टेप कार्यक्षेत्राची निश्चित लाभक्षेत्राचा नकाशा, दुसरी स्टेप सर्वसाधारण सभेची बैठक. आता सर्वसाधारण सभेची बैठक घेत असताना ऑटोमॅटिकली तुम्ही त्या लोकांना इन्व्हाइट करणार आहे जे लघु विकासस्तरीय पाणी वापर संस्थेचे संचालक कराल. हे सगळे संचालक मंडळांची जेव्हा लिस्ट तयार होईल आहे तर तीच लिस्ट तुमची मतदार यादी राहणार. ठीक आहे. म्हणजे लघु विकासस्तरीय पाणी वापर संस्थेला जेव्हा मतदान या प्रक्रियेमध्ये जायची वेळ आहे कंटेस्टंट त्या ठिकाणी उभे राहिले नाही. याच्यामध्ये सपोज 70-80 हे असलेलं आहे आपसभेचे यादी करते मतदार यादी आणि तिथे बिनविरोध आपला पहिला प्रयत्न कसा राहणार आहे पण जसं आतापर्यंत बिनविरोध झाल्या तसे बिनविरोध सुद्धा वितरित स्तरावरती व्हाव्या. त्या 70-80 लोकांनी आपल्या स्वतःमध्ये जर 12 लोक किंवा 9 लोक निवडून त्या ठिकाणी दिले तर त्या बिनविरोध होऊन जाते. पण एखाद्या ठिकाणी अशी अवस्था आली की नाही मला
खेडमधल्या नगरविकासामध्ये मला मला लढायचं पण तुम्हाला तिथे निर्वाचन घ्यावं लागेल. ते निर्वाचन घेण्यासाठी तुम्हाला मतदार यादी लागेल. पण ती मतदार यादी जी आहे हे मिळेल याची मतदार संघ आहे ते संघानुसार मतदार यादी ते आहे. आपल्या व्यतिरिक्त स्तरीय आणि व्यतिरिक्त जी आहे त्या व्यतिरिक्तच्या हेडमध्ये येणारे मिडलमध्ये येणारे टेलमध्ये येणारे असं 3 मतदारसंघ असणार आहेत, प्रभाग असणार आहेत. त्या 3 प्रभागाच्या जलदच्या प्रभागावर याद्या द्यायच्या जे व्यवस्थापकीय संचालक हेडमध्ये आहेत मिडलमध्ये टेलमध्ये त्यांची फी यादी तशा प्रकारे तयार होते. हीच यादी मग तुम्हाला पुढे त्याच्या निर्वाचनासाठी वापरायचं. इथपर्यंत क्लॅरिटी मध्ये कॉम्प्लिकेशन याच्यामध्ये याच्यासाठी नाही कारण कन्फ्युजन सुद्धा लोकांना कुठं होतं की सगळे दोन्ही इलेक्शन प्रोसिजरमध्ये भाग होते. म्हणजे 7 लग्नमित्री एका मित्रिकेमध्ये 10-12 लग्नमित्रीला असतील म्हणजे त्या 10-12 लग्नमित्रीमध्ये हजारो शेतकरी असतील तर त्या सगळ्यांचे आपल्याला इलेक्शन घ्यायचं आहे आणि सगळ्यांना त्या इलेक्शन मध्ये इन्व्हॉल्व करायचं आहे की काय प्रश्न मनामध्ये निर्माण. तर त्याचं सिंपल उत्तर आहे की त्यांनी निवडून घेतलेले जे व्यवस्थापकीय समितीचे संचालक आहेत ते व्यतिरिक्त स्तरीय मानवापा संस्थेचे सर्वसाधारण सभा गठीत करतील. त्यांची यादी जी तयार होईल ती मतदार यादी असणार आहे. त्याच यादीला पुढे तुम्हाला मतदानासाठी वापरायचं आहे आणि त्या यादीमध्ये त्या याच्यामध्ये जे लोक आहेत तेच व्यतिरिक्त स्तरीय पाणी वापर संस्थेची संचालक मंडळ गठीत करण्यासाठी पात्र लोक आहेत. त्यांच्या बाहेरचा व्यक्ती म्हटलं की मी याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे पण मी कुठल्याच व्यतिरिक्त स्तरीय पाणी वापर संस्थेच्या पॅनलवरती नाही आहे तर तो या व्यतिरिक्त स्तरीय पाणी वापर संस्थेमध्ये इलेक्शन लढण्यासाठी किंवा याचा सर्वसाधारण सभेचा सदस्य पात्रता आहे. ठीक आहे. त्याची पात्रता लोक स्तरीय पाणी वापर संस्था त्याची जी लिंक आहे ती लोक स्तरीय पाणी वापर संस्था हे क्लिअर झाले. आता पाणी वापर संस्थेचं नाव ज्या वेळेला त्या याच्यामध्ये होईल त्याच्यानंतर आपल्याला पाणी वापर संस्थेची निर्वाचन प्रक्रिया करायची असते आणि ती निर्वाचन प्रक्रिया झाल्यानंतर जे संचालक पुढे निवडून होते त्या संचालकांना एका जणाला अध्यक्ष म्हणून निवडायचं होतं. आता कलम 12 कलम मध्ये काय अध्यक्षांची निवड किंवा अध्यक्षांची निवड कशी करायची ते लोक सांगण्यात आले. पण अध्यक्षांची निवड या स्लेप पर्यंत मार्गाने निर्वाचन हे इलेक्शन संपल्यानंतर जे प्रशासकीय संचालक मंडळ विकास पाणी वापर संस्थेचे पुढे येणार आहे त्या 12 लोकांपैकी 2 अध्यक्ष बनणार आहे. याची निवड करण्यासाठी कार्यकारी अभियंता निवडून आलेल्या किंवा बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांची एक बैठक आणि तेव्हा पुढे संचालक ज्या दिवशी आपण बिनविरोध मुद्दे होते त्याच्या 30 दिवसाच्या आत कार्यकारी अभियंता जे आहे एक बैठक आहोत करतील. त्या बैठकीमध्ये सगळे 12 संचालक निवडून दिल्या जातील आणि त्या बैठकीमध्ये कार्यकारी अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आणि सगळ्या 12 लोकांना ती बैठक अटेंड करणं हे मॅन्डेटरी आहे. त्या 12 लोकांमधनं हात उंच करून म्हणजे नावं अध्यक्षाच्या याच्यासाठी नावं मागवण्यात येतील. तर त्या ठिकाणी कंटेस्टंट आले तर मग मतदानाची प्रक्रिया त्या 12 लोकांमध्ये होईल. चिठ्ठ्या टाकल्या जातील किंवा हात उंच करून किंवा घालून तिथे प्रोसेस होईल. त्याच्यात एका जणाला जरी
त्याची मनोनीत करणार आणि मग त्याचं आपलं जे आहे ते कार्यकारी अभियंता जे निर्गमन करतो. हे या पाणलोट संस्थेचे सुधार आहे आणि त्यांचा कार्यकाळ जो आहे तो 6 वर्षाचा आहे, 6 इयर्स. ठीक आहे. तर 6 वर्षाच्या त्या कार्यकाळामध्ये ही कार्यकारिणी जी आहे ती लागू करत सुधार आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. तर 10 आणि 12 ही जी कलम आहेत 2005च्या कायद्याची, त्याच्यानुसार आपली विकास करण्याची आणि आपल्या संस्था स्थापन झालेली आहे. आता हे स्थापन करत असताना प्रोसिजर काय आहे? जशी आपण स्थापन करण्यासाठी नोटिफिकेशन 1 इश्यू केलं होतं, तसंच नोटिफिकेशन 1 जे आहे ते त्याचमध्ये आता दुसऱ्या त्याच्यावर नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याला विकास संस्थेसाठी काढायचं आहे. NISM